अर्धा पगार हा पावत्या भरण्यात जाईल, अर्धा वेळ लागतो ट्रॅफिकमध्ये, आता अर्धा पगार जाईल पावत्या भरण्यामध्ये. जर तुम्ही हे सगळं लादलत ना, एक स्ट्रीमलाईन करा, एक शिस्त आणा. आम्हाला पण वाटू द्या पैसे देताना. आता समृद्धी महामार्गाला जाताना टोल भरायला पैसे आम्हाला काही वाटत नाही, स्वतःहून खिशात पैसे काढून देतो का, तो उत्तम झालाय. बरोबर आहे. तसंच आमचं ठाणं उत्तम होऊ द्या आणि आमच्याकडे दंड घ्या. सर तुम्ही एक आम्हाला ऑलरेडी ते घंटा गाडी ना आपलं तुमची घंटा काय तुम्ही एक त्रास आहे आम्हाला ठाणेकरांना. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता कशात पैसे भरायचे साहेब ते तुम्ही सांगा मला. म्हणजे गाडी रस्त्यात पार्क केली, मग तुम्ही पार्किंगच्या व्यवस्था केल्या पाहिजे. गाड्या देताना रोड टॅक्स देताना आमच्याकडे तो पार्किंगची व्यवस्था कोण करणार? आम्हीच करायची का साहेब आमची पार्किंगची व्यवस्था? ती पण लोक सरकारने करून दिली पाहिजे ना. जर आमच्याकडनं 28% तुम्ही टॅक्स घेताय गाडी नवीन घेताना, तर तुम्ही आम्हाला रोड टॅक्सचा अर्थ काय होतो? तुम्ही आम्हाला सगळ्या व्यवस्था दिल्या पाहिजे, पार्किंग पण केली पाहिजे. रस्त्यात गाडी उभी केली का टोईंगमध्ये येतात, उठून घेतात, गाडी घेऊन घराच्या बाहेर निघालो की आमच्या ई चलान घेतो. या सगळ्या गोष्टीला किती दिवस आम्ही असा सहन करायचं साहेब? माझी जी भावना आहे, माझी जी कळकळ आहे, ही प्रत्येक ठाणेकरांची आहे. तुम्हाला दाखवू का? एक आव्हान करतो, किती जणांची माझी भावना आहे ठाणेकरांना विचारूया आपण. साहेब लाखोनी या 18-19 लाख आमची ठाण्याची लोकसंख्या आहे ना, त्यातले 8-10 लाख लोक जमा होतील. ही होई आमची भावना आहे की आम्हाला एकतर्फी प्रेम आहे आमचं सरकारचं आणि आमचं, की आम्ही फक्त सरकारला टॅक्स रूपाने आणि दंडाच्या रूपाने पैसे देतो. सरकार आम्हाला काही देत नाही आहे. आज ठाण्यात साहेब सर्व प्रकारे कुठूनही आम्ही आलो. मी तर वेडा होतो, वसईवरनं जर यायचं बोललो ना ठाण्यात, तर मी जोगेश्वरीला जातो. जोगेश्वरीवरून याला येतो, पवईला येतो आणि पवईवरनं ठाण्यात येतो साहेब. मी घोडबंदरनी येत नाही. 1.5 किलोमीटर 2 किलोमीटरचं अंतर येणं, क्रॉस करून येणं मला सोपं आहे की असा 10-12-14 किलोमीटरचा फेरा मारून येणं सोपं आहे. मी 14 किलोमीटरचा फेरा मारून येतो साहेब ठाण्यामध्ये. भिवंडीमध्ये साहेब, भिवंडीची अशी परिस्थिती आहे ना की आम्ही जर पदाधिकाऱ्यांना फोन केला आणि ठाण्यात बैठकीला सांग या म्हटलं ना, तर ते हात जोडतात, साहेब नका ना, आम्ही नाही ना बैठकीला. साहेब यायला 2.5 तास लागतात, जायला 2.5 तास लागतात, 5 तास लागतात. यात आम्ही गावाला जाऊ आमच्या. माझं सध्या साहेब हे दंडबिंड आहे ना, आम्हाला पण या सगळ्यातनं बाहेर पडू द्या. माणूस ट्रॅफिक मधनं बाहेर पडताना नियम तोडायला सुरू करतो साहेब. पण ऑलरेडी तो त्या ट्रॅफिक मध्ये हे झाला असतो, मग तो नो एंट्री घुसतो, मग उलट्या मार्गाने घुसतो, तिथून सुरू होतं साहेब हे सगळं. साहेब पब्लिक साहेब प्रॉब्लेम ह्याच्या आधी ठाण्यात ट्रॅफिक नव्हती का? होती. आम्ही कधी वैतागलो होतो का? नाही. आता आम्ही खूप वैतागलो. आता आम्ही वेगळे झालो. म्हणजे त्या भिवंडीवाल्यांनी जे केलं ते आम्ही करायचं का साहेब? रस्त्यात गणपती बसवायचा आणि या सगळ्या गोष्टी आम्ही करायच्या का? त्या भिवंडीवाल्यांनी सगळ्या तिथला खासदार उभा राहिला त्यांच्या पाठी. आता आमच्या आमदार आमच्या पाठीशी उभे राहत ना, आम्ही काय करायचं? झाली ना त्यांचे ट्रॅफिक मिळते 2 दिवसामध्ये. पुन्हा आली घोडबंदरला ती सगळी ट्रॅफिक. साहेब घोडबंदरला तर अशी परिस्थिती आहे, घोडबंदरचे पब्लिक एवढा वेळा झालाय ना ट्रॅफिकमुळे की एक दिवस तेच टोकाचं पाऊल उचलतील, त्यासाठी कुठल्या पक्षाची गरज नाही. एवढे घोडबंदरची लोक असतात, त्यांना राजकीय पक्षांवर विश्वासच नाही राहिला. ते म्हणतात आमचं आंदोलन आम्ही उभे करू, काय व्हायचं ते होते. त्याच्या फॅक्टमध्ये काय होतं, रस्त्याची कंडिशन सुधारवण्यासाठी आपला जो पार्ट आहे की आपण त्यांना गॅप देणं, काय म्हणतो 2 दिवसात 2 तास 15 दिवसात काय होतं आपण करू शकतो. 12 तासात आपण बरं येऊ शकतो. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यावर सॉल्युशन निघायला दंड मारणं हा कुठला सोल्युशन आहे? हा घोडबंदरचा नाहीये. हा एक दंड मारणं हा पण आता याच्यात जे झालं ना, आता जसं झालंय तसं त्याची हे होती कमी आहे. म्हणजे आता विदाऊट हेल्मेट आज तुम्हाला शोधायला पण नाही. मागच्या 4 दिवसात म्हणजे 10ला जेवढे भेटत होते ते 11ला एवढे भेटत होते, आता 12. म्हणजे लोक तुमच्यावर प्रेम करतात, तुमच्या शब्दावर विश्वास ठेवतात. अर्थ ते झालं. तुमचा परवा एक व्हिडिओ आला आणि तुम्ही आज म्हणताय की लोक हेल्मेट घालून फिरतात. बरोबर आहे. याचा अर्थ लोक तुमच्यावर प्रेम करतात. त्या लोकांवर तुम्ही सरकार म्हणून कधी प्रेम करणार साहेब? जी 3 तास ट्रॅफिक मध्ये माझ्या नाही, मी तुम्हाला दोष देत नाही. मी तुमच्याकडे मत मांडू शकतो, पण त्याच्यावर ऐकायला कोणच नाही. ट्रॅफिक विभाग म्हणून आम्ही जे रेग्युलेशन्स करू शकतो, ज्या म्हणजे कधी आता साखर ब्रिजला जर खूप ट्रॅफिक आता सध्या कंटेबल काम चालू होईल, त्याच्यामुळं बॅकलॉग आहे. जर तो बॅकलॉग वाढला आणि तो ठाण्याच्या माझ्यावड्यापर्यंत आला तर आपण इकडची म्हणजे याच्यावर खारेगावकडनं येणार ट्रॅफिक हा बोलतो आणि 2 लेनी इकडनं ते काम म्हणजे हे ह्युमन इंटरफेरन्स ते 10-15 मिनिटं काढतो. मग एकदा ते कमी
भाई खाली का थोडासा भाई थोडा खालती का खालती भाई फोटो काढ मला फोटो काढू ना थोडा अजून मागे चला रे मागे नमस्कार न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वाहतूक कोंडीच्या विरोधात आपण बघू शकता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वाहतूक विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येत आहे. वाहतूक कोंडीमुळे ठाणेकर हैराण झालेले आहेत आणि त्यामुळे आपण बघू शकता की आज मनसेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव शहराध्यक्ष या वाहतूक कोंडीच्या विरोधामध्ये जिला परिषद मनसे आक्रमक वाहतूक कोंडीमुळे आज यहाँ आए हुए हैं ठाणे ट्रैफिक कंट्रोल रूम में और ये जो आए हुए हैं हम इनको दिखा रहे हैं कि इनकी क्या क्या मांगे हैं और क्या क्या नहीं है. ये हम आपको दिखा रहे हैं. 3 हाथ नाका मनसेच्या वतीने ठाणे ट्रैफिक कंट्रोल पंकज शिरसाट यांची भेट देण्यात आलेली आहे और इन्होंने अपना ज्ञापन दिया है डीसीपी ट्रैफिक कंट्रोल पंकज शिरसाट को. और इन्होंने क्या ज्ञापन दिया है उसकी जानकारी भी हम आपको आज दे रहे हैं. सर्व मनसे पदाधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. चालकांची चुका स्वतःच्या जबाबदारीबाबत मात्र चुका अशा आशयाचे फलक आहे. अशा आशयाचे फलक घेऊन हे आंदोलन आहे ते मनसेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे. सहन होईना वाहतुकीचा भार, वाहन चालक झाले बेजार, टोईंग झाले बंद, मती झाली गुंग, शोधते नवे नवे मार्ग कॅमेऱ्यातून, अशा विविध आशयाचे फलक घेऊन या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंदोलन आहे ते करण्यात येत आहे. आपण मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्याशी सर काय शिरसाटांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे? आपण बऱ्याच वेळ त्यांच्या संवाद साधलेला आहे. काही ठोस काय सांगितलंय का? मोबाईल गाडी ठरवण्यात आलं होतं. ठाण्यामध्ये आता झेब्रा क्रॉसिंग केला, ट्रिपल सीट केला, हेल्मेट नसेल तुमच्यावर दंड मारण्यात येईल. आणि हा ही दंडाची अमाऊंट काही छोटी मोठी नाही आहे. 50-100 रुपये नाही, 500, 1000, 2000 अशी वेगवेगळ्या प्रकारची मोठ्या दंडाची आकार आहे. ठाणेकर हा मध्यमवर्गीय ठाणेकर आहे. जर तुम्ही रोज प्रत्येकाला चलन मारणार असाल तर मला असं वाटतं ठाणेकरांनी मग सायकल घ्याव्या लागतील आम्हाला. आणि दुसरी बाजू अशी आहे याची की तुम्ही आम्ही नियम पाळत नाही म्हणून आमचा दंड मारताय, पण मूळ जे आहे तुमच्याकडनं सरकारकडनं नियमांचं पालन होतंय का? चांगले रस्ते दिलात का तुम्ही आम्हाला? आज वसईवरनं ठाण्यात यायला 5.5 तास लागतात, ठाण्यात यायला 3 तास लागतात, शिवपाट्यावर 2.5-3 तास लागतात, मुंबईवरनं आतमध्ये अटकलेला आहे. मी त्यांना विनंती केली ते एकतर बी नसावं, म्हणजे तुम्ही ट्रेन पाठवलात की लोकांनी दंड भरावं, तुम्ही दंड मारलात की आम्ही दंड भरावं, पण तुम्ही आम्हाला त्यावेळेला सुविधा देतात. त्यावेळेला आम्हाला कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नाही आहे. आम्ही प्रचंड त्रस्त म्हणून आम्हाला आता वेळ लागेल. अशा प्रकारे या ट्रॅफिकच्या वेळेत आम्ही अटकलो. घोडबंदरला जर तुम्ही गेलात तर घोडबंदरच्या लोकांनी आता आंदोलन सुरू केलेली आहे. ट्रॅफिक सोबत न घेता त्यांनी वैयक्तिक आंदोलन सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की ट्रॅफिकचा जोपर्यंत तुम्ही वेगळा कोणी करत नाही तोपर्यंत आमच्याकडनं हे चलन घेणं बंद करा. आज तुम्हाला सांगतो समृद्धी महामार्ग 5 वर्षात पूर्ण झाला, पण तो भिवंडीला ब्रिज होत नाही आहे 200 मीटरचा. तुम्ही जर घोडबंदरला गेलात तर घोडबंदरला ठीक आहे ट्रॅफिक आहे, म्हणजे शिस्त आम्ही पाळायची. म्हणजे ट्रक 4-4 लेन बंद येतात त्यांचं काय करणार? त्यांना तर हायकोर्टाचे नियम आहेत, सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत, त्यांच्या बाबतीत कुठलेच नियम आहे. 4-4 लेनमध्ये ते गाडी चालवतात ट्रकवाले. पण आम्ही जर ट्रिपल सीट चालवली, हेल्मेट नाही घातलं तर लगेच आमच्यावर दंडात्मक कारवाई होणार. पण त्यांच्यावर काय नाही होत. नियम असा आहे की सकाळी 8 नंतर दुपारी 12 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत शहरामध्ये ट्रक आले नाही पाहिजे लिमिट. कधी कसे येतात त्यांना का नाही नियम आहे? जिथे तुमचं पोट भरतं तिथे तुम्ही आम्हाला तिथे सगळे नियम पाय घेऊन पुरवणार आणि तिथे सर्वसामान्य ठाणेकरांचा विषय येतो. तिथे मला असं वाटतं की अशा प्रकारचे नियम आम्ही लागून देणार नाही. ही आमच्या पहिल्यांदा शहर ट्रॅफिक त्यांना विनंती आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारचं असंही करू नका. नाही या सर्वांच्या विरोधात संपूर्ण ठाणेकरांना एकत्र करून आम्ही मार्च करतो. सिंधने शाळेबाहेर मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या सगळी गेलेच आहे. सिंधने या शाळेत जा नाही तर कुठेही जा, बरोबर आहे. ट्रॅफिकचा बोजपाडा जो उडाला आहे ना ठाण्यामध्ये तो एवढ्या वर्षात कधी उडाला नव्हता. एवढा ट्रॅफिकचा बोजपाडा
माझ्या उदाहरण आहे. तुम्ही कुठल्याही सिग्नलला सिंगल सिग्नलने जाऊ शकत नाही. 4-5 सिग्नल सुटेपर्यंत थांबावं लागतं. एक सिग्नल 2 मिनिटांना. तर ह्या सगळ्या गोष्टीला एक ठाणेकर म्हणून माझी वैयक्तिक चीड आहे की तुम्ही फक्त आमच्यावर दंड मारताय पण आम्हाला सुखसुविधा दिल्या जात नाहीयेत. आमची कुठली जो ठाणं आज तुम्ही जर बघायला ठाण्याकडे तर 1920 हे ब्रिज वगैरे हे टाकलेलं झाले. नवीन काही नाही आमच्या ठाण्यामध्ये. ठाण्याला मुख्यमंत्री पद मिळाल्याच्या नंतर अपेक्षित होतं की आम्ही या सगळ्यांना निघू पण निघालेलं नाही आहे. मागच्या 10 वर्षामध्ये ठाणं तसंच आहे. जे जुनं होतं नवीन ब्रिज झाले नवीन विकास काय नाही आहे. आठवडा झालंय. फक्त इमारती आल्यात. इमारतीला परवानग्या दिल्या. लाखो लोक ठाण्यात आणली. मोठ्या मोठ्या तुम्ही इमारत उभ्या केला ती लोक जाणार कुठून. आम्ही गाडी विकत घेतो त्यावेळेला तुम्ही आमच्याकडनं रोड टॅक्स घेता. बरोबर आहे. म्हणजे आम्हाला रस्ते आणि पार्किंगची व्यवस्था तुम्ही करून द्यायची असते. परंतु आज जर आम्ही रस्त्यावर गेलो तर आमची गाडी जर कुठे पार्क केली तर 5 मिनिटात मागणं गोविंदची गाडी येतात गाडी घेऊन जाते. आता गाडी काय असते पॅक करायची खिशात घेऊन जायची का कुठे जाताना. गाडी कुठे तरी आम्ही पार्क करणारच ना. आम्हाला व्यवस्था करून द्या पार्किंग. अविनाशजी मध्यंतरी दोन ब्रिज बांधल्या घोडबंदरला उपमुख्यमंत्री सांगितले की कोंडे वाहतूक कोंडी होणार नाही ठाण्यात. मला वाटतं की दोन्ही जे ब्रिज आहेत ते निधी वापरण्यापुरते वापरलेले आहेत. खरं तर करोडो रुपये आणायचे त्याच्यातनं आपला पार्ट काढून घ्यायचा जो काय 5-10% येतो आणि नंतर म्हणतोय मरू दे ठाणेकर. तुम्ही किती प्रोजेक्ट आणले ठाण्यामध्ये. कुठला प्रोजेक्ट आज ठाण्यामध्ये पूर्ण आहे सांगावं. काय आहे ठाण्यामध्ये. आमच्या ठाण्यामध्ये काय यांनी एकदा दाखवून द्यावं. 30 तळावपळी तेच रस्ते तोच येऊन तेच गार्डन इथेच खेळतो आम्ही. 4,000 कोटीचं महानगरपालिका आहे आमची. काय केलं त्याचं. व्हीआयपी कल्चरबद्दल काय सांगायचं. या सगळ्या ट्रॅफिकचा तो भाग आहे. कुठले तरी मंत्री येतात ट्रॅफिक गाडवली जाते. सिग्नल लांब जातो. तो फक्त सिग्नलच नाही लांबपर्यंत जातो. मग त्या पुढच्या चौकातली ट्रॅफिक त्याच्या पुढे जाते. या सगळ्या गोष्टी ज्या ठाणेकरांच्या मुलाच्या आहेत ठाणेकरांच्या ट्रॅफिकचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की या वेळेला ठाणेकरांना जागरूक व्हावं लागेल. मी परत सांगतो हा दंड वसूल करण्याचा जर घाट पोलिसांनी घातला तर या सगळ्या विरोधात ठाणेकरांना एकत्र करून मी रस्त्यावर मार्च गाडी ओढत